नमस्कार भगिनींनो. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. तुम्हाला वट पौर्णिमेसाठी दुसरा व्हिडिओ शोधण्याची गरजच लागणार नाही, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे तुम्हाला साहित्य काय लागणार आहे, तुम्ही पूजा कशी करायची, त्याचबरोबर उपवास कसा करायचा, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तसंच घरी कशी पूजा करणार, बाहेर कशी पूजा करणार, सगळं काही. आणि त्याचबरोबर तुम्हाला वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा अजिबात करायची नाही, त्याचं कारण देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. वटपौर्णिमा ही येत्या 10 जूनला आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. आणि याच दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मागून घेतले होते. आणि याच कारणामुळे सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात. आणि त्याचबरोबर वडाच्या पूजेसोबत उपवास देखील केला जातो. वटपौर्णिमा ही पौर्णिमा तिथी 10 तारखेला सकाळी 11:35 सुरू होत आहे आणि 11 तारखेला दुपारी 1:13 संपत आहे. तर वडाची पूजा ही आपल्याला 10 तारखेलाच करायची आहे. वटपौर्णिमा ही 10 जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही वडाची पूजा 10 तारखेलाच करा. आणि त्याच्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 8:52 चालू होत आहे, तर दुपारी 2:05 हा शुभ मुहूर्त संपत आहे. त्यामुळे याच वेळेमध्ये तुम्ही पूजा करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाची पूजा कशी करायची, तसेच त्याचे नियम, हे सर्व सांगणार आहे. तर वडाची पूजा तुम्ही घरी किंवा बाहेर दोन्ही ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला साहित्य काय लागणार, व्रत कसं करायचं, तुम्ही उपवास कसा सोडणार, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर सर्वात पहिलं तुम्हाला सकाळी उठून घर झाडून दारात पाणी मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग अंघोळ करायची आहे. दारात रांगोळी काढायची, देवाची पूजा करायची, उंबरट्याला देखील हळदीचा लेप लावून तुम्हाला पूजा करायची आहे. आणि त्यानंतरच स्वयंपाक करायला घ्यायचा आहे. भरपूर ठिकाणी या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. तर तुम्हाला स्वयंपाकाला जर जास्त वेळ लागणार असेल ना, तर तुम्ही सुरुवातीला नैवेद्य करून घ्या आणि नैवेद्य करून झाल्यावर तुम्ही वडाच्या पूजेसाठी बाहेर पडलात तरी चालेल. कारण की आपल्याला स्वयंपाकासाठी कधी कधी पुरणाचा खूप वेळ लागतो. आणि आता चला मी सांगते तुम्हाला की साहित्य काय लागणार आहे. तर तुम्हाला आसन लागणार आहे, दिवा, विड्याची पानं, धान्य, सुपारी, फुले, नैवेद्य, आंबा, पाणी, हळदी कुंकू, पांढरा धागा, दूध आणि असंच अजून काही बरंच लागणार आहे आपल्याला. तर मी व्हिडिओमध्ये पूजा करताना काय काय तुम्हाला साहित्य आणि कसा वापर करायचा आहे त्या साहित्याचा हे सांगणार आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं तुम्ही पूजेसाठी जात असाल वडाच्या झाडाला, तर तुम्ही आसन घेऊन जायला अजिबात विसरू नका. कारण की मी बऱ्याच महिलांना बघते की त्या असं 2 पायावरतीच बसून म्हणजे खाली मांडी घालून बसत नाहीत, अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला आसन घेऊन आणि त्यावर बसूनच मांडी घालून पूजा करायची आहे. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला आपण घरातून जो दिवा घेऊन गेलो आहेत तो लावायचा आहे. कोणी आरती घेऊन जातं, कोणी पिठाचा बनवून घेऊन जातं. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसा तुम्ही दिवा घेऊन जा. कारण की कोणतीही पूजा अग्निदेवतेच्या साक्षीने झाली तर त्याचे फळ लवकर मिळते. आणि दिवा लावून झालं की तुम्हाला 2 विड्याची पानं आपल्या समोर म्हणजेच वडाच्या झाडाखाली ठेवायचे आहेत. त्यावर थोडेसे धान्य, मग गहू असतील, ज्वारी असेल, डाळी असेल, तुम्ही जे काही घेऊन जात असाल, तुमच्याकडे जे घेऊन जायची पद्धत असेल ते ठेवून त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. कारण की सुपारी ही गणपतीचे प्रतीक मानले जाते आणि कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपतीच्या पूजेने होते. त्यामुळे सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला हळदी कुंकू लावून सुपारीची पूजा करायची आहे. सुपारीलाच म्हणजे गणपती बाप्पाला फूल अर्पण करायचं व आपण जो काही नैवेद्य घेऊन आलो आहे तो त्या आपल्याला तिथे ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर जर आंबा असेल तुमच्याकडे तर तो देखील ठेवायचा आहे. आणि त्यानंतर वडाच्या पूजेकडे जायचं आहे, म्हणजेच त्यानंतर वडाची पूजा करायची आहे. सुपारीची पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वात सुरुवातीला तुम्हाला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे. आणि पाणी अर्पण करून झालं की तुम्हाला थोडंसं दूध त्याच्यावरती अर्पण करायचं आहे. आणि परत पाणी अर्पण करून वडाच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. तुमच्याकडे हार असेल तर हार तुम्ही वाहू शकता.
त्याचबरोबर जर कोणी कोणी कापसाच्या माळा करून घेऊन जातात, ती तुम्ही त्याला अर्पण करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला पांढरा धागा जो 7 वेळा गोलाकार म्हणजे 7 वेळा फेऱ्या मारून तुम्हाला गोल फिरवून त्यानंतरच 7व्या फेऱ्याला तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे. धागा कधीही तुम्हाला धाग्याची गाठ बांधायची नाही. जर तुमच्याकडे धागा वापस घेऊन जात असतील तर धागा तोडा आणि दुसऱ्या धाग्यात गुंडाळून तो धागा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. किंवा तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही तो धागा तिथेच गुंडाळून ठेवू शकता. पण गाठ बांधायची नाही आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वटसावित्रीची ओटी असते, ती ओटी भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर कथा वाचायची आहे वटसावित्रीची. कथा वाचणं खरंच खूप महत्वाचं आहे त्या दिवशी. जर कोणी वाचत असेल झाडाजवळ तर तुम्ही तिथे बसून ऐकू शकता कथा, किंवा तुम्ही स्वतः वाचू शकता. आणि जर तुमच्याकडे तिथे वाचायला वेळ नसेल तर तुम्ही प्लीज घरी जाऊन तरी ती कथा वाचा किंवा ऐका. आणि ती कथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची आरती करायची आहे. ही आरती तुम्हाला युट्यूबला मिळेल किंवा गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर तिथेही मिळणार आहे. तर आरती करा आणि त्यानंतर तुम्ही 5 बायकांची ओटी भरायची आहे. त्यांना तुम्हाला धान्य देऊन हळदी कुंकू लावून ओटी भरायची आहे व त्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता. घरी गेल्यानंतर तुम्ही जो तुमचा स्वयंपाक राहिला असेल तर स्वयंपाक पूर्ण करून उपवास सोडू शकता. किंवा तुमच्याकडे जर पद्धत नसेल तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकता. पण आमच्याकडे वडाची पूजा झाल्यानंतर उपवास पुरणाचा स्वयंपाक केलेला असतो तो खाऊन आमच्याकडे उपवास सोडला जातो. आता घरीच पूजा करायची असेल तर मी भरपूर ठिकाणी बघते की भरपूर लोक म्हणजे स्त्रिया काय करतात की आदल्या दिवशीच वडाच्या झाडाची फांदी घेऊन येतात, मग ती कुंडीमध्ये लावतात आणि मग त्याची पूजा करतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की आपण वडाची पूजा कशासाठी करतो तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण वडाची पूजा करतो. आणि वडाच्या झाडाची फांदी आणली तर ती दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे एकदा का फांदी तोडली तर ती निर्जीव होऊन जाते. आणि जर तुम्ही निर्जीव वस्तूचं पूजा करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. आणि जर तुम्हाला फळच मिळणार नाहीये तर मग तुम्ही फांदीची पूजा का करायची. आणि त्यासाठी तुम्ही एखाद्या निर्जीव म्हणजेच फांदीची पूजा करत असाल तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही बाहेर जाऊन वडाच्या झाडाची, ज्या झाडाला पारंब्या आल्या आहेत त्याच झाडाची पूजा करा. पण जर तुम्ही म्हणजे कोणी गरोदर असेल किंवा बाहेर जाऊ शकत नसेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला नर्सरीमधून वडाच्या झाडाचे रोप आणायला सांगा. आणि जशी मी तुम्हाला पूजा सांगितली आहे बाहेर जाऊन करायची तशीच तुम्ही सेम पूजा करा. तर त्याचे फळ देखील तुम्हाला नक्की मिळेल. पण तुम्ही जर फांदीची पूजा केली तर त्याचे फळ मिळणार नाही. तसंच तुम्ही म्हणाल की माझा आज 4था दिवस आहे आणि मी पूजा 2 वेळा आंघोळ करून करते, तर हेही चुकीचं आहे. कारण की आपला जर फ्लो होत असेल तर अशा वेळेत वडाच्या झाडाची पूजा करणे हे अत्यंत चुकीचे आहे. यावेळेस तुम्ही व्रत करू शकता, कहाणी ऐकू शकता, पण वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाहीत. त्याचबरोबर सुतकात देखील वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. चला भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.